नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठीच्या व्याकरणावरील अलंकार, त्याचप्रमाणे वाक्याचा शब्दाचा विस्फोट या 3-4 गोष्टी आपण ज्या आहेत त्या एकत्रितपणे आज आपण अभ्यासणार आहोत. आशा करतो तुम्ही सर्व या ठिकाणी व्यवस्थित बघाल आणि अभ्यास कराल. पहिला प्रश्न आहे, सावळा ग रामचंद्र रत्नमणी तो, या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक आणि यमक. जर आपण बघू शकता की जेव्हा दोन वस्तूमध्ये समानतेमुळे तुलना केली जाते तेव्हा उपमा अलंकार होतो. येथे तो हे उपमेय आणि रत्नमणी हे उपमान आहे. यांची या ठिकाणी काय केलेली तुलना केलेली, उपमा दिलेली या ठिकाणी. म्हणून जेव्हा अशा प्रकारे तुलना केली जाते तेव्हा त्या ठिकाणी उपमा अलंकार होतो. म्हणून पर्याय क्रमांक ए, उपमा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा, अति तेथे माती या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता? आता लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अतिरेक करतो आणि त्याचा वाईट होतो तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, ते अति तेथे माती आपण सहज असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, तो आंबा खातो या वाक्यातील तो या शब्दाचा आपल्याला पदविस्फोट करायचा आहे. आता तो हा जो या ठिकाणी शब्द आहे हा काय आहे, तर या ठिकाणी 4 पर्याय दिले बघा. मग त्यापैकी जर तुम्ही बघितलं तर तो हा काय आहे, हे सर्वनाम आहे. मग सर्वनामाची सुरुवात फक्त एकाच ठिकाणी झालेली आहे. सर्वनाम पुरुषवाचक आहे, तृतीय पुरुष आहे, तो पुल्लिंगी पण आहे, एकवचन आहे आणि प्रथमा विभक्तीत आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न बघा, दे चातक पक्षी मोती इथे कोणता अलंकार आलेला आहे? तर या ठिकाणी जर तुम्ही बघता आपल्याला 4 पर्याय दिले, स्वभावोक्ती, ससंदेह, उत्प्रेक्षा आणि अनुप्रास. तर या ठिकाणी चातक पक्षाच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार होणार आहे, पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा बघा, हात दाखवून अवलक्षण या वाक्प्रचाराचा अर्थ काय? स्वतःहून संकट उडवून घेणे, मोठेपणा मिरवणे, स्वतःच्या कृत्याने संकट उडवून घेणे आणि हात दाखवणे. तर या ठिकाणी फक्त ए आणि सी मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर या ठिकाणी बघा, हात दाखवून म्हणजे स्वतः त्या ठिकाणी स्वतःचं कृत्य काहीतरी असं कृत्य असतं की ज्यामुळे संकट येतं. म्हणून पर्याय क्रमांक सी, स्वतःच्या कृत्याने संकट उडवून घेणे हे या प्रश्नाचं, हे या वाक्प्रचाराचा अर्थ पण आहे आणि याचं उत्तर देखील आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा बघा, मुलगी या शब्दाचं लिंग आणि वचन आपल्याला ओळखायचं आहे. आता मुलगी म्हणजे काय आहे, स्त्रीलिंगी आहे आणि ती मुलगी एकवचन आहे. म्हणून स्त्रीलिंगी एकवचन, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यात कोणता अलंकार आलेला आहे? आता बघा, या ठिकाणी देवाचं नाम हे अमृतापेक्षा गोड आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, तर उपमेयाला उपमानापेक्षा श्रेष्ठ मानलेलं आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीला दुसऱ्या गोष्टीपेक्षा श्रेष्ठ मानलं जातं तेव्हा त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी व्यतिरेक अलंकार हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघा, उखळ पांढरे होणे म्हणजे या ठिकाणी भरपूर फायदा होणे. जेव्हा अचानक किंवा मोठ्या प्रमाणात फायदा होतो तेव्हा हा वाक्प्रचार वापरला जातो. म्हणून पर्याय क्रमांक ए भरपूर फायदा होणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न बघा, सुंदर या शब्दाचा पदविस्फोट काय असेल? आता सुंदर हे काय आहे, पहिली गोष्ट विशेषण आहे. मग या ठिकाणी जर बघितलं तर विशेषण हे 1 नंबरला आलेलं आहे. म्हणून विशेषण गुणवाचक आणि अविकारी, कारण हे गुण दाखवतंय, व्यक्तिमधला असलेला गुण, आणि तो अविकारी शब्द आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 10वा, आकाशातील चंद्र जणू मुखच यात कोणता अलंकार आलेला आहे? बघा, आता या ठिकाणी जर बघितलं, जणू, गमे, भासे, जेव्हा अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी वर्णन केलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो. आता या ठिकाणी जणू या शब्दामुळे उत्प्रेक्षा अलंकार होतो हे आपण बघितलं. जिथे उपमेय हे उपमानच आहे अशी कल्पना केली जाते. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, जणू, गमे आणि भासे असे शब्द जर त्यामध्ये आले, असं वर्णन जर असेल तर त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार डोळे झाकून आपण निवडायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी उत्प्रेक्षा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा, कपाळावर आड्या पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर राग येणे किंवा चिडणे. जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपल्याला खूप राग येतो, नाराजी व्यक्त करतो, तेव्हा आपण आपल्या कपाळामध्ये काय करतो, आड्या पाडत असतो. म्हणून राग येणे किंवा चिडणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न बघा, वाचले या क्रियापदाचं मूळ धातू काय आहे? आता वाचले हे क्रियापद तयार झाले, पण कोणत्या धातूपासून तयार झाले?
म्हणजे याचा अर्थ मग त्याचा धातू शोधायचा आपल्याला. मग ले जे आहे ते ले जर आपण काढून टाकलं तर या ठिकाणी वाच आहे की नाही, वाच हा त्याचा मूळ धातू आहे आणि वाचपासून वाचले हे धातू साधित तयार होतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी वाच हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा. नयन कमल मध्ये कोणता अलंकार आहे? आता बघा या ठिकाणी नयन म्हणजे डोळे आणि कमल म्हणजे कमळ, यांच्यात कोणताच फरक नाही, हे एकच आहेत. म्हणजे जेव्हा दोन्ही गोष्टी एकच आहेत त्यांच्यात काहीच फरक नाही असं भासवलं जातं. कमळा म्हणजेच काय, कमळासारखे डोळे आहे की नाही, म्हणजे या ठिकाणी फरक नाही असं मानलेलं आहे. म्हणून याला रूपक अलंकार होणार आहे. आता उत्प्रेक्षा होणार नाही, गमे जणू भाषे वगैरे आहे का यामध्ये? नाही, फक्त उपमा आणि रूपक एवढ्यामध्ये तुमच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो, पण हे रूपक आहे, लक्षात घ्या. रूपक अलंकार आहे. पर्याय क्रमांक डी रूपक. 14 प्रश्न बघा. पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर पाणी पडण्याचा अर्थ काय? मेहनतीवर आपलं पाणी पडतं. बघा, आपण माझ्या मेहनतीवर पाणी पडलं म्हणजे जेव्हा एखाद्याच्या मेहनतीवर त्या ठिकाणी म्हणजे काहीच त्याचा फायदा होत नाही, सगळी मेहनत वाया जाते, तेव्हा त्या ठिकाणी पाणी पडणे हा वाक्प्रचार वापरला जातो. म्हणूनच काय, कामात अडथळा येणे किंवा वाया जाणे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 15 बघा. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. तर आम्ही काय आहे? प्रथम पुरुषवाचक आहे. लक्षात, आपण बोलणारा स्वतःबद्दल आम्ही वापरतो म्हणजे जे प्रथम पुरुषवाचक आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी प्रथम पुरुषवाचक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 16 प्रश्न बघा. आईचे प्रेम म्हणजे आईचे प्रेम यात कोणता अलंकार आहे? म्हणजे बघा या ठिकाणी आता आईचं प्रेम हे आई, जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, कारण त्याच्यासारखं दुसरं कोणीच नसतं. म्हणजे या ठिकाणी आईसारखं दुसरं कोणीच नाही, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी अनन्वय हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 17 प्रश्न बघा. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात फसवणूक करणे. आपण डोळ्यात धूळ फेकतो म्हणजे आहे की नाही, म्हणून एखाद्याची जेव्हा फसवणूक केली जाते तेव्हा हा वाक्प्रचार वापरला जातो. म्हणून पर्याय क्रमांक डी फसवणूक करणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. लिहित आहे या शब्दाचा किंवा या जे काही क्रियापदासाठी हे शब्द आलेले आहेत यांचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. बघा, लिहित आहे म्हणजे लिहिण्याची क्रिया आता वर्तमानच चालू आहे, म्हणून अजून ती पूर्ण झालेली नाही, म्हणून अपूर्ण वर्तमान काळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी. 19वा प्रश्न बघा. अलंकार म्हणजे काय? तर अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे भाषेला सुशोभित करणारे किंवा तिचं सौंदर्य वाढवणारं शब्द रचनात्मक जे घटक असतात त्यांना अलंकार असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी भाषेचे सौंदर्य वाढवणारे घटक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न 20वा प्रश्न. नवे कोरे म्हणजे एकदम नवीन. एखादी वस्तू पूर्णपणे नवीन असेल तर आपण नवे कोरे म्हणतो. आपण सहज म्हणतो आम्ही एकदम नवी करकरीत गाडी या ठिकाणी विकत घेतलेली आहे, नवी कोरी, नवा कोरा ड्रेस, म्हणजे या ठिकाणी एकदम नवीन. पर्याय क्रमांक बी एकदम नवीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. तो या शब्दाची विभक्ती ओळखा. आता तो हा जो शब्द असतो हा प्रथमा विभक्तीत असतो, कारण या ठिकाणी कर्ता म्हणून आपण त्याला वापरतो आणि तोला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काय लागलेलं नाही आहे, प्रत्यय लागलेला नाही. म्हणून आता सध्या तो हा शब्द प्रथमा विभक्तीत आहे. आता जर त्याचे जर असतं तर त्याला षष्ठी लागलं असतं, परंतु हा तोला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागला नसल्यामुळे प्रथमा विभक्तीत, कारण प्रथमा विभक्तीत कोणतंही प्रत्यय नसतं लक्षात. म्हणून पर्याय क्रमांक सी प्रथमा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 22वा. चाफ्याची फुले सुवासिक असतात. या ठिकाणी आता बघा चाफ्याचा काय दाखवलेला आहे? आपल्याला स्वभाव दाखवलेला आहे की नाही, म्हणजे फुलांचा स्वभाव जसा आहे तसा वर्णन केलेला आहे, म्हणून या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार होणार आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 23वा. खडे फोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? म्हणजे खडे फोडतो आपण, दुसऱ्याच्या नावाने खडे फोडतो आहे की नाही. जेव्हा आपण दुसऱ्यावर टीका करतो किंवा दोष ठेवतो तेव्हा त्याला खडे फोडणे असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक सी दोषारोप करणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊया. झाड या शब्दाचं अनेक वचन काय आहे? झाडचं झाडे होतं, म्हणून पर्याय क्रमांक ए झाडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा. यमक अलंकार कोणता आहे? आता यमक अलंकारामध्ये काय होतं? कवितेच्या ओळीच्या शेवटी जेव्हा समान उच्चाराचे शब्द येतात तेव्हा अलंकार होतो. शक्यतो कवितेमध्ये अशा प्रकारे यमक जुळणारे शब्द येत असतात किंवा त्या ठिकाणी शेवटचे अक्षरं येत असतात. म्हणजेच काय, चरणाच्या शेवटी अक्षरांचं साधर्म्य असणे हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. 26वा प्रश्न बघा. वारा या शब्दाचा लिंग ओळखा. आता वारा म्हणताना आपण काय म्हणतो? ती वारा म्हणत नाही, ते वारा म्हणत नाही, तो वारा म्हणतो. याचा अर्थ ते पुल्लिंगी आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी पुल्लिंगी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
त्याच्यानंतर 27वा प्रश्न बघा, गाठ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? आता गाठ पडणे म्हणजे काय? भेट होणे आहे की नाही? त्याची आणि माझी बाजारात गाठ पडली म्हणजे काय झाली? त्या ठिकाणी आपण एकमेकाच्या समोर आलो, आपण आपली भेट झाली. जेव्हा दोन व्यक्तीची अचानक किंवा ठरवून भेट होते तेव्हा त्याला गाठ पडणे असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक सी, भेट होणे, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धातू साधित म्हणजे काय? तर धातूपासून बनलेले शब्द जे क्रिया दर्शवत नाही. जेव्हा जे शब्द धातूपासून बनतात पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्यांना धातू साधित असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी, धातू पासून बनलेले शब्द जे क्रिया दर्शवत नाही हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 29वा प्रश्न बघा, मुलगा अभ्यास करत होता आहे की नाही? भूतकाळामध्ये ती क्रिया चालू होती म्हणजे अपूर्ण भूतकाळ, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. आणि शेवटचा प्रश्न, अलंकारिक या शब्दाचा अर्थ काय? तर अलंकारिक म्हणजेच काय? जो शब्द अलंकार वापरून बनलेला असतो किंवा जो भाषेचे सौंदर्य वाढवतो तो अलंकारिक शब्द असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, अलंकाराने युक्त किंवा सौंदर्य वाढवणारे, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक ए. अशा प्रकारे 30 प्रश्नांची ही आपली मालिका या ठिकाणी आजच्या तासिके आपली संपलेली आहे. आपण कमी वेळात जास्तीत जास्त शब्दामध्ये या ठिकाणी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो तुम्हाला ते आवडलं असेल. नक्कीच जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच आपण पुढच्या तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.